मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, नवे प्रशिक्षणार्थी भरती, जुने प्रशिक्षणार्थी बेरोजगार का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेमागील खरे वास्तव, विसंगती आणि अपयश या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचा मूळ उद्देश हाच होता की राज्यातील तरुणांना कौशल्य, अनुभव आणि रोजगाराकडे नेणे। परंतु आज परिस्थिती थोडीशी विपरीत आहे। नवे प्रशिक्षणार्थी रुजू करून घेण्यात येत आहे, पण जुने प्रशिक्षणार्थ्यांना मात्र बेरोजगार करण्यात आलं आहे। हा प्रश्न नाही तर धोरणात्मक अपयशाचा पुरावा आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही योजना नेमकी काय होती? तर ही योजना ज्यावेळेस सरकारने सुरू केली त्यावेळेस सरकारचा उद्देश होता की या योजनेमधून राज्यातील तरुणांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव प्रदान करण्यात येईल, तसेच त्यांना कार्यालयीन कामकाज शिकवले जातील आणि भविष्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। म्हणजेच ही योजना ट्रेनिंग प्लस प्लेसमेंट ओरिएंटेड असल्याचा दावा करण्यात आला। पण कुठल्याही अधिकृत शासन निर्णयामध्ये कायमस्वरूपी नोकरीची लेखी हमी मात्र नव्हती। इथेच सर्वात मोठी फसवणूक केली जाते। तर या प्रशिक्षण कालावधीमध्ये राज्यातील तरुणांनी प्रशिक्षण घेतेवेळी नेमकं काय केलं? ऑफिशियल कामकाज हाताळले, फाईल्स हाताळल्या, कार्यालयीन कामकाज केले, नागरिकांच्या समस्या सोडवल्या आणि नियमित सरकारी कर्मचारी असल्याप्रमाणे 11 महिने या शासनाला सेवा प्रदान केली। मग त्यांना दिला जाणारा जो मोबदला होता, मानधन होतं, ते अगदी तुटपुंज 6,000, 8,000 आणि 10,000 आणि भविष्य निर्वाह निधी आणि इतर सुविधा याचा आपण विचार न केलेला बरा। प्रशिक्षण संपल्यानंतर राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांना सरकारमार्फत बेरोजगारीचे प्रमाण मात्र नक्की देण्यात आलं आहे। मित्रांनो, भारतीय संविधानातील कलम 14 नुसार जर आपण पाहिलं, समानतेचा अधिकार, समान कामासाठी समान संधी आणि समान न्याय। मग प्रश्न असा पडतो की जुने प्रशिक्षणार्थी बाजूला ठेवून नवे प्रशिक्षणार्थ्यांची भरती करणं हे कुठल्या समानतेच्या उद्दिष्टाला धरून आहे? जर आपण संविधानातील कलम 21 नुसार जर पाहिलं, जीवनाचा आणि आत्मसन्मानाचा अधिकार, मग या बेरोजगारीमुळे या राज्यातील तरुणांचा आत्मसन्मान धोक्यात येणार नाही का? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। जर सरकारकडे पदे नसतील, समायोजनाची क्षमता नसेल, स्पष्ट भूमिका नसेल, स्पष्ट धोरण नसेल, मग नवीन भरती का आणि कशासाठी? ही योजना रोजगार निर्मितीची आहे की फक्त आकडेवारी दाखविण्यासाठीची? विद्यार्थी मित्रांनो, जुन्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय न देता नवे प्रशिक्षणार्थी रुजू करून घेणं हे धोरणात्मक दुटप्पीपणाचं उदाहरण नाही का? थोडं विचार करा। तरी आपण या समाजातील ज्येष्ठ तज्ञ मंडळींचा सल्ला घेतला तरी त्यांच्याकडून एकच उत्तर येणार आहे, ही केवळ प्रशिक्षण योजना होती। प्रशिक्षण योजना तेव्हाच यशस्वी ठरते जेव्हा तिचा शेवट रोजगारामध्ये होतो। म्हणून मित्रांनो, या योजनेतून युवा प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन पुन्हा बेरोजगार होत असतील तर ही योजना युवा विकास योजना नसून युवा शोषण योजना आहे। त्यामुळे सरकारचं अर्धवट आश्वासन या राज्यातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ मात्र करताना दिसत आहे। त्यामुळे मित्रांनो, प्रश्न हा सरकार विरोधी नाही तर प्रश्न आहे राज्यातील तरुणांच्या भवितव्याचा। सरकारद्वारे विविध योजना सुरू करण्यात येत आहेत, परंतु या योजनेची जबाबदारी स्वीकारताना सरकार मात्र दिसत नाही। हीच जबाबदारी आज युवा प्रशिक्षणार्थी सरकारला आठवण करून देत आहे, परंतु त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात येतो। तर हे लोकशाही जिवंतपणा असल्याचं उदाहरण आहे का? यावर तुमचं काय मत आहे ते तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे। व्हिडिओ शेअर करा, आवाज उठवा, कारण आज युवा प्रशिक्षणार्थी बेरोजगार झालेत, उद्या आपल्यावरही पाळी येऊ शकते। जय हिंद, जय युवा, जय संविधान।